केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील मोटारसायकल चोरांचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या। दिनांक 7 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक पथक स्थापन करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या। दरम्यान मोटारसायकल चोरांची माहिती घेत असताना पथकाला गुप्त खबरीकडून माहिती मिळाली की सलीम खान रशीद खान यांच्याकडे चोरीच्या मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली। सलीम खान याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवल्या असता त्याने होंडा स्प्लेंडर व होंडा सीबी शाईन या 2 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली। दरम्यान पोलिसांनी 2 मोटारसायकली जप्त करत एकूण 1,10,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला। मोटारसायकलचा आलेख तपासला असता बदनापूर पोलीस ठाण्यात तसेच अंधेरा बुलढाणा येथील पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले। संबंधित आरोपीला बदनापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोळे, सतीश श्रीवास, रमेश काळे, किशोर पुंगळे, कैलास चेके, अशोक जाधवर यांच्यासह आदींचा या पथकात समावेश होता। आमचे प्रतिनिधी आय सय्यदसह अकबर शेख, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।